आज मी तुम्हाला झटपट अशी वांग बटाटा आणि वाटाण्याची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। थोडंसं म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, एक मिडियम आकाराचा कांदा। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक पोपटी कलरची मिरची अशी कुटून घेतलेली आहे। पेस्ट टाकली तरी ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा टाकायचे। परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टोमॅटो। आता हे कसं आहे माहिती आहे का, टोमॅटो तुम्हाला जर आवडत नसेल का नाही तरी नाही टाकलं तरी चालेल। त्याला चांगलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, हलवून घेते चांगली। हळद टाकल्यानंतर मी 1 मिनिटभर फक्त परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। त्याच्यामध्ये आता साहित्य काढून घेऊया। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला, ज्या चमच्यानं तुम्हाला आलं लसूण दाखवलं होतं ना त्या चमच्यानं। छोटा अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरे धने पावडर। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वांग, मोठ्या आकाराचा 1 बटाटा आणि 1 वाटीभर वाटाणे। आता हे सगळं काय करते, ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं मी परतून घेते। मसाल्यामध्ये मी चांगलं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। मस्त असं होतं। तर लग्नाच्या पंक्तीमध्ये कशी भाजी लागते तशी चव लागेल, त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल ना 1 गाजर बी टाकू शकता भाजीचं गाजर जरी टाकलं तरी पण चालू शकतं, छान लागेल। काय होतं माहिती आहे का, भाजीला काय करायचं खूप प्रश्न असतात त्याचं। असं करून बघा एकदम। पाणी टाकणार आहे याच्यामध्ये मी थोडंसं। परतून घेतल्यावर पाणी टाकायचं। 1 फुलपात्र टाकलेलं आहे। गॅस करायचा बारीक एकदम, किंवा मिडियम केलं घाई असेल तरी सुद्धा चालू शकते। मी वांग मोठ्या आकाराचं घेतलं तर छोट्या आकाराचं असली तर एवढ्या साहित्यासाठी 2 घेतली तरी चालेल। झाकण ठेवणारे 5 ते 7 मिनिट। पहिलं 5 ते 7 मिनिट बघा बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं। जास्त वेळ लागत नाही आणि हा मोठ्या बर्नेलचा आहे। जर बारीक बर्नेलवर केलं तर मिडियम गॅस म्हणू शकता। वांग बटाटा बघा लगेच शिजलेला आहे, जास्त वेळ लागत नाही शिजायला। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1-1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट, ज्यानं आपण लसूण आणि ते टाकलं होतं ना। नाही टाकलं तरी ह्याला चालेल बरं का, गरज नाही आहे ह्याला शेंगदाण्याचं कूट टाकायची। सातारा भागाला ना भाज्यांच्या मध्ये सगळ्या शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं। आता आपल्या आवडीप्रमाणात आत्ताचे कुणी टाकत नाही ते, पण आम्ही पहिल्यापासून टाकतो। शेंगदाण्याचं कूट टोमॅटो टाकतातच। कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर भातावर वगैरे खायचं असेल का नाही तर मग थोडंसं ह्याच्यामध्ये अजून तुम्ही पाणी वाढवू शकता। आणि जर नसेल खायचं भाकरी चपातीवर असेल, जर सुक्कं खायचं असेल ना तर अशाच पद्धतीमध्ये छान लागेल। अजून 5 ते 7 मिनिट मी झाकण ठेवणार, 1 वाफ काढून घेणार आहे। झाकण ठेवलं तर झाकण काढून घेऊया। बघा किती मस्त असं झालेलं आहे। खूप चविष्ट होतं बरं का, एकदा करून बघा। एकदम झटपट असं सातारा स्पेशल। आम्ही सातारचं आहे त्यामुळे आम्ही अशा भाज्या बनवल्या की सातारा स्पेशल बोलतो। तुम्ही काय बोलता ते पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।